हॅलो फ्रेंड्स, तर मी दिवाळीचा ब्लॉग केलेला नाही आहे. ऑफकोर्स मी पोस्ट पण नाही केलं आहे काही दिवाळीबद्दल. पण कारण की दिवाळीच्या दिवशी खूप गडबड झाली आणि मला ऑफिसला जायचं होतं आणि सगळंच काम निपटून मला घरी यायचं होतं. जशी मी लवकर आले, पण रांगोळी वगैरे सगळं काढण्यामध्ये मला काही व्हिडिओज बनवता नाही आलेत, काहीच करता नाही आले. तसं माझ्याकडे फोटोज आहेत. तर हा आहे माझा मॉर्निंगचा लुक. तर असा आहे माझा मॉर्निंगचा लुक. मी अगदी सोबर सिम्पल असा लुक केला होता आणि घरात काही फोटो काढले. आणि माझा फ्रेंड आहे श्रेयस, ही इज माय राखीबद्दल ॲज वेल, अँड त्यांनी पण माझे खूप सुंदर सुंदर असे फोटो काढले. मी व्हिडिओज देखील क्लिक केले, सगळे खूप छान छान आलेत फोटोज. हां, आणि आता माझा आहे हा दिवाळीचा लूक, ज्याचे मी फोटोज काढलेत. मला जास्त व्हिडिओ वगैरे करता नाही आला आहे, बट स्टील आय हॅव सम फोटोज. आणि हा माझा आहे इव्हिनिंगचा लूक संध्याकाळचा, जो की मी छान प्रिपेअर केला होता आणि तसाच तो झाला पण आहे. मेकअप पण छान झाला होता. हां, तर मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मी शॉपिंगला गेले होते आणि मी खूप सारी शॉपिंग केली आहे आणि त्यातलं मी काही प्रोडक्ट ऑनलाईन पण मागवलेत. मोस्ट ऑफ द ज्वेलरी वगैरे म्हणजे सगळी ऑनलाईन आली आहे आणि त्याचा पण मी एक छोटासा व्हिडिओ केला होता, तो पण हा बघा तुम्ही. आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे माझा सगळं तयारी वगैरे सगळी दिवाळीची. माझे ड्रेस, माझ्या बहिणींचे ड्रेस आणि काय काय घेतलं आहे मी सगळं दाखवणार आहे. माझा ड्रेस पिंक कलरमध्ये होता, पिंक आणि सिल्वरचं कॉम्बिनेशन होतं. माझ्या सेकंड बहिणीचं पर्पलमध्ये आणि एकीचा डार्क पर्पलमध्ये असा ड्रेस आहे. इथे मी पैंजण घेतलं गाईज. मला पैंजण घालायला खूप आवडतात आणि हे काही इयरिंग्स, खूप सारे इयरिंग्स, काही नाही. आणि त्यानंतर हे नेकलेस वगैरे आणि माझ्या बहिणींचं पण आहे यात. ऑफकोर्स ते आपण वेअर करणार होतं, पण मी ऑनलाईनच हे सगळं मागवलं आहे. ऑफकोर्स बँगल्स पण घेतले आम्ही. परफ्यूम मला फार आवडतो. बघितलं तर हा माझा दिवाळीचा पूर्ण कार्यक्रम होता आणि मी खूप बिझी टाईप्स होते त्या दिवशी, कारण की मला दिवाळीच्या नेक्स्ट दिवशी ऑफ होता आणि दिवाळी तर माझी काय ऑफिसमध्ये वगैरे आणि घरातल्या ह्याच्यातच निघून गेली, कारण की टाईम तसा पुरत नाही व्लॉग्स वगैरे करण्यासाठी आणि ऑफकोर्स व्हिडिओज तेवढे होत नाहीत पॉसिबल करण्यासाठी. तर अशी माझी दिवाळी गेली. सो थँक्यू.